महाराष्ट्र शासनातर्फे सायबर अवेअरनेस मंथ हा सध्या चालू आहे। त्या अनुषंगाने सर्व पोलीस ठाण्याच्या अंतर्गत वेगवेगळ्या ठिकाणी सायबर अवेअरनेसचे प्रोग्राम घेण्यात आले आहे। जसं की शाळा, कॉलेजेस, त्याचप्रमाणे गावागावात ग्रामपंचायतीच्या लेवलवर किंवा जे काही छोटी मोठी गाव असतील जिथे जे शक्य आहे त्या ठिकाणी त्याचाच एक भाग म्हणून येवला पोलीस स्टेशन अंतर्गत श्री सुनील कुमार फुलारी हे पुजारी साहेबांच्या अध्यक्षतेखाली आज हा इथं सायबर अवेअरनेसचा एक उपक्रम पत्रकार आणि पोलीस पाटलांच्या उपस्थितीत आपण घेत आहोत। त्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी साहेब स्वतः आहेत, त्याचबरोबर विधिज्ञ पिंकी राजगुरू मॅडम आहेत आणि एक छोटेखानी कार्यक्रम आपण हा अवेअरनेसचा करणार आहोत जेणेकरून आपल्या मार्फत पत्रकारांच्या मार्फत आणि त्याचबरोबर हद्दीतील पोलीस पाटलांच्या मार्फत गावागावात ही आणि मीडियामध्ये ही याचा एक अवेअरनेसचा जो उपक्रम आहे तो पसरवला गेला पाहिजे की जाईल या हेतून आपण हा या ठिकाणी आज उपक्रम ठेवलेला आहे। तर या कार्यक्रमासाठी पुजारी साहेब हजर झाले म्हणून त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतो। त्याचप्रमाणे आपल्याला मार्गदर्शन देण्यासाठी विधिज्ञ राजगुरू मॅडम आलेले आहेत, त्यांचे मी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतो। आणि जास्त वेळ न दवडता मैं मैडम ने विनती करता हूँ। सबसे पहले तो आप सभी को दिवाली की शुभकामनाएं वो जा चुकी है, लेकिन अभी शुभकामनाएं हम मिले हैं तो अभी दे रहे हैं। और सर को थैंक यू जो हमें यहाँ बुलाया आप सबसे मिलने के लिए और इस तरह का आपको ज्ञान देने के लिए ताकि हम भी आपसे सीख सके। साइबर क्राइम आईटी एक्ट में आता है सबसे पहले, और जो है अभी से बहुत ज्यादा इसमें भी बदलाव हुए हैं क्योंकि अभी साइबर क्राइम के अगर हम रिकॉर्ड देखें पिछले 30 साल के तो लगातार बढ़ा है। क्राइम रेट घट गया है लेकिन साइबर क्राइम बढ़ गया है। साइबर क्राइम बहुत टाइप का होता है। आईटी एक्ट 66 से लेकर 67 में ज्यादा हो रहे हैं। 56 में जैसे फिशिंग है, इसका डिटेल्स मैं आपको बता दूंगी। फिशिंग है, हनी ट्रैप है, साइबर बुलिंग है, साइबर अटैक है। और पहले लोग जो ओटीपी मांगते थे अभी ऐसा नहीं है क्योंकि जिस तरह से आप सतर्क हो गए हैं उसी तरह से जो क्रिमिनल है जो साइबर क्राइम करते हैं वो भी सतर्क हो गए हैं। अभी आपको ओटीपी देने की जरूरत नहीं है, आपका ओटीपी उनके साथ ऑटोमेटिकली चला जाता है। अब आप पूछेंगे ऐसा कैसे होता है? तो सबसे पहले तो एक फाइल होती है एपीके फाइल। एपीके फाइल अगर आपको व्हाट्सएप पे आ गई है और अगर आपने उसको ओपन कर लिया है एपीके फाइल को, तो सारा आपका जो डाटा है, आपके फोटोज है, आपकी डिटेल्स है, आपके फोन में जो ओटीपी आएगा वो ऑटोमेटिकली वहां पे चला जाता है। फिर कई केसेस ऐसे आते हैं साइबर क्राइम पोर्टल पर कि हमने ओटीपी दिया नहीं, हमने कोई इन्फॉर्मेशन दी नहीं, हमने कोई फोटो शेयर किया नहीं, फिर भी जो दूसरे पर्सन है यानी कि जो क्रिमिनल है जिसने क्राइम किया है उसके पास ये कैसे चला गया। अवेयरनेस देने चाहे पुलिस डिपार्टमेंट के द्वारा हो या अदर्स के द्वारा हो, वो बोल रहे हैं कि कोई भी अनजानी फाइल को क्लिक ना करें। जैसे ही क्लिक करेंगे तो आपका सारा डाटा वहां पे चला जाएगा, आपको देने की जरूरत नहीं है। इसको एपीके फाइल बोलते हैं। इसको रोकेंगे कैसे? दूसरा पॉइंट है, इसको इस तरह से रोक सकते हैं कि जैसे मान लो आपने खोल भी ली है एपीके फाइल, तो आपके मोबाइल का डाटा एकदम से ऑफ कर दीजिए और उसको फ्लाइट मोड पे डाल दीजिए ताकि जो डिटेल्स वो लेना चाहते हैं वो ना ले पाए। अब आप उसको चेक कैसे करेंगे कि किसी ने आपके फोन में ये जो फाइल है, ये जो एसएमएस का अपलोडिंग है, मैसेंजर है, कैसे यूज किया। तो आपके फोन में जैसे आप सेटिंग पे जाएंगे ऐप करके एक मोड आता है, उस ऐप को क्लिक कीजिए। जितने भी अगर अदर ऐप है, ये जो एपीके फाइल वाले होती है एसएमएस को जो है पास आउट करते हैं, फोटोज को नहीं करते। यानी कि आपके फोन में जब ओटीपी का एसएमएस आएगा ऑटोमेटिकली वहां पे पहुंच जाएगा। जब वो वहां पे पहुंच जाएगा वो आपके पैसे निकाल सकते हैं। तो इसी तरह से आपके फोन में अभी जो
है इसके बाद, सेशन के बाद आपके फोन में जरूर चेक कीजिए कि कितने ऐप जो है अपलोड है और कितनों का आपने जो है जो दे रखा है परमिशन कि आपके जो फोटोज है, आपके डिटेल्स है वहां पे जाए। आपके फोन में सेटिंग में एक ऐप है, ऐप को क्लिक करेंगे, वहां पे डिटेल्स आ जाएगा कितने ऐप अपलोड है। ये है APK 5। दूसरी बात है साइबर बुलिंग क्या होता है। अब देखिए साइबर बुलिंग में सजा है, पहले 3 साल तक की है, फिर 5 साल तक की है। साइबर बुलिंग जैसे हम किसी को मैसेज करते हैं व्हाट्सएप पे, कुछ गालियां दे देते हैं, परेशान करते हैं, धमकी देते हैं, इसको साइबर बुलिंग बोलते हैं। तो किसी को भी परेशान करना, धमकी देना, गलत मैसेजेस भेजना, वो सारे साइबर बुलिंग में आते हैं। साइबर स्टॉकिंग ये है जिसके द्वारा साइबर जो अपराध हो रहे हैं किसी को साइबर के द्वारा यानी कि नेट के द्वारा, व्हाट्सएप के द्वारा, इंटरनेट के द्वारा उस पर नजर रखना। अब कई बार आपने सोचा होगा कि मैंने कुछ डिटेल नहीं दी, उसके पास कैसे पहुंची। जब भी आप अपनी सेल्फी क्लिक कर रहे हैं आपकी गाड़ी के पास, आपकी गाड़ी का नंबर पीछे शो हो रहा है, उसका कलर भी शो हो रहा है, और अगर आपकी गाड़ी का नंबर उसको मिल गया है तो अधिकतर जो आपको पता है अभी कितना फास्ट हो गया है सब कुछ, आपकी गाड़ी के नंबर के द्वारा आपकी डिटेल निकालना मुश्किल नहीं है। आपको लगता है मैंने किसी को नहीं बताया, लेकिन आपकी गाड़ी का नंबर आपके पीछे जब आप सेल्फी ले रहे हो तो सारा डिटेल आ चुका है। ये भी आप भी उसके कहीं ना कहीं कारण होते हैं अवेयरनेस नहीं होने की। 66 आईटी का जो आईटी सेक्शन का जो है आईटी एक्ट का 66 सेक्शन है, ए बी सी ई ये सारी चीजें आते हैं। 67 में भी होता है। अब 67 क्या कहते हैं, गंदे गंदे मैसेजेस भेजना, गंदी तस्वीरें भेजना या फिर कुछ गलत चीजें ऐसी भेजना जो तुम्हें नहीं आनी चाहिए, और उसके बाद आप कंप्लेन नहीं करते हो तो कंप्लेन तुरंत करनी चाहिए। अब आपको लगेगा कंप्लेन कहाँ करनी चाहिए, मान लो कोई लेडीज है वो बाहर नहीं जा सकती या फिर पुलिस स्टेशन नहीं आ सकती, तो आप ऑनलाइन कंप्लेन भी कर सकते हैं साइबर पोर्टल पर, या 1930 कॉन्टेक्ट नंबर है, वहां पे फोन कीजिए। हो सकता है कि वो बिजी नंबर है, क्योंकि ये पूरे देश में कहीं ना कहीं कनेक्टेड है, तो पूरे देश का तो बिजी आ जाए तो उदास ना हो, अपने फोन में जाए। ठीक है, आप जो है साइबर क्राइम का पोर्टल ओपन करें, जैसे ओपन करेंगे आपको कंप्लेन बॉक्स आएगा, आप उसमें जो है अपनी कंप्लेन डाल सकते हैं। उसमें ये भी ऑप्शन होता है कि आप अपना नाम बताना चाहते हैं या नहीं बताना चाहते उस कंप्लेन के लिए, तो ये भी ऑप्शन है, आप बताना चाहते हैं बताइए, नहीं बताना चाहते हैं नहीं बताइए। जैसे आप उस पर कंप्लेन करते हैं पोर्टल पे, फिर वो स्टेट गवर्नमेंट से कनेक्टेड होता है, स्टेट गवर्नमेंट उस एरिया से कनेक्टेड करती है जहाँ पे आप हैं, क्योंकि आप जब वो फॉर्म भरते हैं अपना पूरा डिटेल्स आपको उसमें देना पड़ता है। ये तो हो गया 1930 पे आप जो कवरिंग कर रहे हैं। एपीके फाइल का आपको हमने बता दिया। अब आपको एक सच्ची घटना के बारे में बता रहे हैं। साइबर क्राइम फिशिंग है, हनी ट्रैप है, साइबर बुलिंग है, साइबर स्टॉकिंग है, ये सारे जो है ये साइबर क्राइम बढ़ गए हैं अभी। अब जो लोग हैं वो सोच रहे हैं कि हम जो है किस तरह से साइबर क्राइम के बारे में अवेयर कर रहे हैं। जैसे जैसे हम अवेयर कर रहे हैं वैसे वैसे जो क्रिमिनल है वो भी अवेयर हो रहे हैं। हिंदुस्तान टाइम्स जो न्यूज पेपर है उसके अकॉर्डिंग अगर हम देखें तो ये जो साइबर क्राइम वाले क्रिमिनल्स है वो नाइजीरिया से, बाहर देश से पूरा तरह से जो है अपना प्रैक्टिस करके आते हैं कि किस तरह से लोगों को जो है अपने जाल में फंसाया जाए। अब जो अधिकतर लड़के हैं वो हनी ट्रैप हो रहे हैं। हनी ट्रैप समझ लो, जो लड़कियां शादीशुदा है या नहीं भी है वो दूसरे आदमियों को या लड़कों को वो मैसेजेस भेजती है, और अगर वो मैसेज या वीडियो कॉलिंग आपने अटेंड कर लिया है तो वो तुरंत वहां से रिकॉर्डिंग चालू करती है, और फिर उस रिकॉर्डिंग में कुछ गलत यानी कि गंदा शो करते हैं, न्यूज वीडियोस है या कुछ, फिर वो आपकी रिकॉर्डिंग वहां पे हो जाती है और उसके द्वारा ब्लैकमेल किया जाता है। ब्लैकमेल करके या तो आपको अगर अवेयरनेस है तो कहीं ना कहीं आपको लगता है कि नहीं ये स्कैम है, और कई लोग तो ऐसे हैं जो स्कैम में फंस भी जाते हैं कि मेरी बदनामी ना हो, तो उस तरह से इसको हनी ट्रैप बोलते हैं। पहले जाल में फंसाते हैं किसी तरह से वीडियो करके या परेशान करके, फिर जो है उससे पैसे ऐंठना, ये सारा हनी ट्रैप में आता है। साइबर बुलिंग में आपको जैसे है कोई गालियां दे रहा है, कोई परेशान कर रहा है, और अभी जो बॉम्बे हाई कोर्ट का अभी का जो जजमेंट आई थिंक 5 मंथ हुए हैं कि किसी को शाम को मैसेज भेजना कि तुम बहुत ब्यूटीफुल हो, बहुत सुंदर हो, एक लेडी को अगर उस लेडी को पसंद नहीं है तो भी ये एक
साइबर क्राइम में ही इंक्लूडेड होगा। बेशक वो गाली नहीं दी गई, उसकी तारीफ की गई है, तो यहाँ पे भी वो साइबर क्राइम में ही इंक्लूडिंग होगा। अब आपसे रिलेटेड करते 1987 की घटना है। स्पेशल 26 अक्षय कुमार की सभी ने देखी होगी। ये सच्ची घटना 1987 19 मार्च को घटी थी। 1987 कब था और अभी क्या है आप देख लो, 36 37 लाइक दिस, इससे ऊपर का हो गया। तो वो जो वैसी घटना उस टाइम पे घट सकती है और बकायदा जो ओपेरा हाउस था उससे रिलेटेड है ये घटना, और उस टाइम पे इतना फ्रॉड हो गया है कि उस पे जब उन्होंने चेक किया था, उस दुकानदार ने चेक किया था कि भाई जो वारंट है, जो सर्च वारंट है वो सही है कि नहीं, तो उससे स्टैंप वगैरह भी लगी हुई थी, ऐसा नहीं करने लगा हुआ था। लेकिन अभी कितना डेवलपमेंट हो गया है उस टाइम से, तो अभी कितने फ्रॉड हो सकते हैं। आपका फोन अगर आप नेट ऑन करके चालू करके सो जाते हैं तो जो अधिकतर क्राइम होते हैं वो रात को होते हैं, क्योंकि नेट आपका ओपन है और आपके फोन में से डाटा लेना तो मुश्किल काम नहीं है उनके लिए, क्योंकि अगर स्कैम हो गया है, मान लो आप लोग क्लिक करके सो गए, लेकिन मैं एपीके फाइल बोला है, तो वो पूरा डाटा आपका ले सकते हैं वहां से। अगर कोई गलत मैसेज भेजता है, गंदा मैसेज भेजता है, तो भी आप उसकी शिकायत साइबर क्राइम पोर्टल पे या पुलिस स्टेशन में 1930 नंबर पे भी कर सकते हैं, स्पेशल टीम होती है इसके लिए। या फिर मान लो आपके पैसे चले गए हैं, कई बार ऐसा होता है आप पैसे अननोन पर्सन को भेज देते हो और फिर वापस मांग रहे हैं, तो भी आप 1930 पे कॉल कर सकते हैं। आपके जो नजदीकी पुलिस स्टेशन है वहां पे भी जा सकते हैं, आपकी पूरी सिक्योरिटी की जाएगी और उसके बाद जो है उस पर्सन का जिसका यूपीआई आईडी है उससे लेकर उसको सीज कर दिया जाता है और फिर आप कंप्लेन जाके अपने पैसे कहीं ना कहीं वापिस ले सकते हैं। तो कितने टाइप के साइबर क्राइम हो गए हैं, साइबर बुलिंग हो गया है, साइबर स्टॉकिंग हो गया है, पोर्नोग्राफी इसके द्वारा भी हो रहा है, और जो है स्टॉकिंग हो गया है किसी चीज को, या फिर किसी का गलत आईडी लेके उसको यूज करना है। मान लो किसी का आधार कार्ड हमने चुरा लिया है और उसके बाद हम उसको यूज कर रहे हैं अपने नाम से, तो यहाँ पे भी ये एक क्राइम ही बनता है। या फिर एक मेन चीज है किसी का वाईफाई भी अगर हम यूज करें बिना परमिशन के, तो ये भी एक क्राइम ही बनता है। तो छोटी छोटी चीजें हैं लेकिन बहुत ही जरूरी है। आपकी अनजाने में छोटी सी चीज होगी आपकी, आपने क्लिक कर लिया है। अभी एक मैसेज 3 दिन हुए मुझे भी आया था कि मेरी शादी है और जो है ये जो पत्रिका है इसको ओपन कर लीजिए, क्योंकि बहुत ही अच्छी पत्रिका है, लेकिन नहीं, वो भी एपीके फाइल थी। तो जिसको आप नहीं जानते हैं उसको बिल्कुल भी ऐसी फाइल जो है ओपन ना करें। अननोन वीडियो कॉल अगर आ रहा है, कॉलिंग आ रहा है, उसको ना उठाएं, क्योंकि हो सकता है वहां पे जो साइबर क्रिमिनल है वो आपका जो है वीडियो बना रहा हो, बाद में आपको जो है वो आपको परेशान करे, आपसे पैसे ले। और काफी ऐसी घटनाएं हैं, सुसाइड तक केसेस पहुंचे हैं कि साइबर क्रिमिनल जो था पहले उसने पैसे लिए थोड़ा थोड़ा करके, उसके बाद उसको इतना परेशान किया कि फिर उसको सुसाइड तक करना पड़ा। और अगर कोई ब्लैकमेल कर भी रहा है, आपको हो सकता है एक बार गलती हो जाए आपसे, तो प्लीज जो आपकी चैटिंग है या फोन रिकॉर्डिंग है, अभी जो इलेक्ट्रॉनिक एविडेंस मान्य है पूरी तरह से, तो उसको आप रिकॉर्डिंग पे जरूर लें, चैटिंग का स्क्रीनशॉट जरूर लें और जो है उसको ओरिजिनल कवरिंग पे रखें, ताकि जो जब आप केस भी करते कि मेरे साथ ऐसा ऐसा गलत हुआ था, तो वो आपको एज एन एविडेंस यूज हो सके। आपके फोन को रिकॉर्डिंग पे रखिए अगर कोई ऐसे हो रहा है। और इसमें मेन चीज आपको बता देती हूँ कि भारत में डिजिटल अरेस्ट जैसा लीगल वर्ड नहीं है, हमारे कानून में डिजिटल अरेस्ट कोई नहीं है। और दिल्ली में अभी एक महिला से कम 1-2 करोड़ रुपए डिजिटल अरेस्ट करके लिए गए। डिजिटल अरेस्ट मतलब आपको वो मान लो बॉम्बे से कॉल करते हैं और वो कहते हैं कि आपके फोन से बहुत सारे जो है गंदे गंदे मैसेजेस भेजे गए हैं और आपको अभी जैसे बॉम्बे आना पड़ेगा। तो जो महिला है अगर वो बूढ़ी है या जवान भी है तो वो क्या करते हैं, भाई मैं वहां पे नहीं आ सकती। तो ऐसा अगर हुआ तो वो क्या कहते हैं कि हम आपको कॉपरेट करते हैं, आप इतना पैसा दे दीजिए, इस हॉस्पिटल में या इस पुलिस स्टेशन में से हम आपको वीडियो कॉलिंग करते हैं। तो उनके पास पूरा सेट होता है उसका, जहाँ पे उसका जो है जेल भी होती है, पुलिस की वर्दी में एक पर्सन भी होता है, पूरा ऐसा सेट होता है उनके पास। और उस टाइम पे अगर आप उसको वीडियो कॉलिंग के द्वारा वो कहते हैं कि आप हमारी नजरों के सामने रहिए और इतना इतना पैसा हमें भेजते रहिए, हम केस को रफा दफा कर देंगे।
तो 2 दिन तक उस बूढ़ी औरत को डिजिटल अरेस्ट रखा गया है, उसके पैसे ले लिए गए हैं। बाद में उसने अपनी बेटी को बताया है कि ऐसा ऐसा हुआ है। जब वो पहुंची है थाने में पता चला ऐसा कुछ भी नहीं हुआ था, और ना ही इनका जो फोन है वो किसी फोन हमने काम किया है या लिया है, या ना ही इनके फोन से कोई गंदे मैसेजेस गए हैं, लेकिन पैसा तो सारा चला गया। और जितना हो सके अगर हो गया है, पैसा चला गया, तो तुरंत रिपोर्ट करवाएं, क्योंकि आप करते 24 आवर 3 आवर 24 आवर के बाद 26 घंटे के बाद, तो फिर वो इतने में वो पैसा निकाल लेता है, वो आदमी पैसा निकाल लेता है या इधर उधर भेज देता है। तो फिर भी अगर आपकी क्वेरी है तो आप अदर पूछ सकते हैं। साइबर क्राइम के अकॉर्डिंग हमें अधिकतर जानकारी आपको दीजिए। थैंक यू। तो अवेअरनेस करायचं हेच हे आहे, अवेअरनेस मंथ त्यासाठीच हे केलेलं। एक तुम्हाला समोर पण ह्याच्यावर दिसेल त्या पद्धतीने आपण हे पण करू। काय झालेलं आहे, हे जसं म्हणतायत किंवा प्रत्येकाच्या काही ना काहीतरी क्युरीज असतात, प्रत्येकाला काही ना काहीतरी हे आलेलं असतं। आणि जेवढं कुठलंही आपण शाळेत असताना विज्ञान तंत्रज्ञान शाप शाप बरोबर आहे, तर अशा पद्धतीने आता काय झालेलं आहे, आता हे जे तंत्रज्ञान आहे इतकं पुढे गेलेलं आहे की आपण फक्त हिमनगाचं टोक पण नाही, एकदम वरचे एकदम म्हणजे एकदम थीन लेअर आपण हे करतो आहोत, म्हणजे पलीकडे फार गेलेलं आहे। हे एकदम वर्ल्ड वाईड वेब WWW हे तर तुम्हाला सगळ्यांना आहे। हे काय म्हणजे हे इथं असं म्हणजे भांडण मारामारी कशी झाली की बाबा इथे एखाद्या ठिकाणी भांडण मारामारी घटना ते पण ठेवत तिथून तुम्हाला काहीतरी हे करणार, तसे हे तर राहिलेलं नाही। इथं कुठेतरी भारतातला विचार केला तर कुठे जामतारा म्हणून एक परिसर आहे झारखंडमध्ये, जंगल परिसर आहे। अशा ठिकाणून कुठून तरी ते कॉल केले जातात, इंटरनेट कॉलिंग वगैरे होतात। म्हणजे आता नुसतं हा रेग्युलर कॉलिंग नाही तर इंटरनेट कॉलिंग पण होतं, व्हॉइस कॉलिंग वगैरे असे हे होतात। त्याच्यावर परत कांद्याला जसे एक एक लेअर असतात ना, तशा लेअरचे ब्राउझर तयार होतात आणि त्या ब्राउझर मधून एका ब्राउझर मधून दुसऱ्या ब्राउझर असे जर कॉल केले ना तर भरपूर ते शोधणं तेवढं सोपं नसतं। म्हणजे असे वेगवेगळ्या पद्धतीचे हे झालेले आहेत आणि त्यातून चांगला आहे तर चांगला वापर होतो, पण त्याच्यापेक्षा दुष्कृत्य करण्यासाठी पण वापर केला जातो। आपल्याकडे मोस्टली काय केलं जातं की सेक्सटॉर्शन म्हणजे एखाद्याला अश्लील हे करून वगैरे त्रास देणं आणि दुसरं फसवणूक करणं आणि ब्लॅकमेलिंग करणं आणि फसवणूक करणं ह्याचं हे आहे। तर त्यात काय फसवणूक करण्यात तुम्ही जसं मगाशी हे केलं एखादी एसीके फाईल वगैरे पाठवायची किंवा एखादा SMS करायचं, आपल्याला काय असतं, आपल्याला उत्सुकता असते एखादा मेसेज आपण काय करतात, इंटरनेट बंद आहे तर SMS मधून तुम्हाला एखादी लिंक येते, ती लिंक ओपन जरी केली ना तरी तुमचा डेटा सगळ्या तिकडे सिंक होऊ शकतो। त्यामुळे कुठली लिंक आहे काय आहे हे जरा बघणं आता गरजेचं। म्हणजे आता सरसकट तुम्ही मेसेज वगैरे हे करणं हे नाहीये। आणि ह्यात आता असं पण झालेलं आहे, एखादी जर तुम्ही लिंक ओपन केली नसती तर 10 जणांना मेसेज तुमच्या कॉन्टॅक्ट वापरून त्यांना जातात। तुमच्या त्यात पण त्याच्यात इतकी मेथड एवढी हे झालेली आहे, तुमचे फ्रिक्वेंट कॉलर कोण आहेत ते तिथं लगेच हे होतात। म्हणजे काय तुमचा डाटा सगळा सिंक झालेला असतो, ऑटोमॅटिक सगळं हे होतं। मागं पण बघा आपल्या ह्यांचं हे झालं होतं, असाच एक OTP दिला गेला आणि दन त्यांचे जेवढे कॉन्टॅक्ट मधले आहेत हलदर मॅडमचे त्यांच्या कॉन्टॅक्ट मधलं मेसेज केले, त्यांनी ओपन केलं त्यांच्या कॉन्टॅक्ट मधलं, म्हणजे लगेच एवढं जाळं मोठं पसरलं जातं। त्यासाठी कुठलाही हे अनावधानानं ह्याचा वापर करूच नाही आणि शोधणं तेवढं डिग्रीचं पण होतं आणि त्यामुळं शोधायला वेळ लागतो। टेक्नॉलॉजी ही जी आहे त्या टेक्नॉलॉजीमध्ये 100% आपण शोधू शकतो, पण त्याला तो लागणारा वेळ आहे आणि ते जे हे होतं ज्या पद्धतीनं लोकांची फसवणूक होते, तुम्ही फसवणूक झाल्यानंतर जसं लक्षात आल्यानंतर तुम्ही तोपर्यंत पोलिसांना येणार किंवा पोलीस स्टेशन मधले पोलिसांना असते सगळ्यांना नॉलेज असतं असाही भाग नाही। मग त्यामुळे तो माहिती घेणार किंवा तो कुठं म्हणणार की ते सायबर सेल आहे, सायबर सेलला जावं वगैरे, म्हणजे हा काय होतो की हा डिलेट हे होतो। म्हणून आता शासनाने काय केलेलं आहे, 2 वेबसाईट जसे की डायल 112 आपलं रेग्युलरचं हे आहे लोकांना तत्काळ मदत मिळण्यासाठी, तसंच 1930 आणि 1925 त्याच्यात 2 हे केलेलं आहे।
मी जे सांगितलं त्या अनुषंगाने तर मी फक्त 5 मिनिटं घेतो, जास्त बोलणार नाही, कारण राजगुरू मॅडमनी तुम्हाला बरंचसं कायदेशीररित्या सांगितलेलं आहे आणि त्यांनी टेक्निकली पण तुम्हाला सांगितलेलं आहे. ते किती तुमच्या डोक्यात आलं मला माहित नाही, पण त्यांनी बरंचसं टेक्निकली पण बोललेले आहे. तर मेन जो आपण आज मीटिंग घेत आहे किंवा हा जो उद्देश आहे ना, माननीय मुख्यमंत्री साहेबांनी 1 महिन्याकरता प्रत्येक गावामध्ये सायबर अवेअरनेस व्हावं आणि याकरता अशा पद्धतीने प्रत्येक पोलीस स्टेशन अंतर्गत आणि इतर कार्यालयांना सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे की लोकांपर्यंत जा आणि लोकांना याची माहिती द्या. आता सायबर अवेअरनेस, सायबर फ्रॉड, बाकीच्या सगळ्या गोष्टी सायबरच्या रिलेटेड ज्या आहेत त्या सगळ्या 80 ते 90% हे जे गुन्हे आहेत ना, त्या तुमच्या मोबाईलमुळे. अगोदर आपण जुन्या काळी म्हणायचो एखाद्याला जर खूप काम लावायचं असेल आणि त्याच्याकडे जर जास्त संपत्ती असेल तर ती संपत्तीची पण वाट लावायची असेल ना, तर त्याला लोखंडाची वस्तू घेऊन टाका, म्हणजे तो काय होईल त्याच्यातच गुंतून राहील. तसं आजकालच्या जमान्यात जर एखाद्याला वेळ करायचं असेल तर काय करायचं, मोबाईल देऊन टाका आणि दुसरं काही करायची गरज नाही. म्हणून तुम्ही पण सगळे आता मोबाईलची ओळख सगळे झालेले आहे, शिक्षित असो किंवा अशिक्षित असो, सगळ्यांना मोबाईल मात्र समजतो. तुमच्याकडून 2 दिवस काय 2 तास जरी मोबाईल काढून घेतला तरी तुम्ही बेचैन होऊन जाता. म्हणजे एवढा मोबाईल आपल्या आयुष्याचा भाग झालेला आहे आणि याच मोबाईलच्या माध्यमातून हे सगळे गुन्हे जनरली घडत आहेत. अगोदर सगळेजण मेहनत करायचे, आजकाल कुणालाच मेहनत नसते, चोरांना पण नकोय बरं. चोरं घरफोडी करायचे, भिंत फोडायचे, दरवाजा तोडायचे, मग जाऊन चोऱ्या करायचे मेहनत करून. आता ते घर बसल्या चोऱ्या करायच्या, त्यांना मेहनत करायची गरज राहिलेली नाही. आणि असं काही नाही की मला सायबरचं अवेअरनेस नाही, मला सायबर म्हणजे काय माहिती नाही किंवा मी जास्त शिकलेला नाही. शिकलेले सुद्धा IT इंजिनियर सुद्धा या सायबर फ्रॉड मध्ये खूप फसत आहे. आता IT इंजिनियर जर सायबर फ्रॉड मध्ये फसतो 5-50 लाख रुपये घालतोय, आपण तर खेडेगावातले, आपल्याला काय. तर मॅडमनी जे सांगितलं ना त्या अनुषंगाने आपल्याशी रिलेटेड एखादा मेसेज नाही, आपल्याशी रिलेटेड एखादा फाईल नाही, तर कृपया करून ते उघडू. साधं सिंपल गावरान भाषेत सांगतो. दुसरं अजून मी एक तुम्हाला सजेशन देईल की तुमचे जेवढे ओळखीचे लोक आहेत ना, तेवढ्या ओळखीच्या लोकांचे फोन नंबर कॉन्टॅक्ट मध्ये सेव्ह करून टाका. म्हणजे अननोन नंबर तुमच्या ओळखीच्या पलीकडे पण जाऊन सेव्ह करून टाका की 15 वर्षानंतर याचा फोन मला येऊ शकतो, तरी तोही नंबर फीड करून टाका. जेणेकरून अननोन नंबर जर आला ना तर तो तुम्ही उचलायचा भानगडीत पडू नका. ही सगळ्यात म्हणजे चांगली गोष्ट आहे की मोबाईलचा वापर जो आहे तो मर्यादित केला पाहिजे. मोबाईलचा ऍडव्हान्टेज जेवढी आहे तेवढेच डिसएडव्हान्टेज सुद्धा आहे. कोणतीही गोष्ट असू द्या. ऍडव्हान्टेज आहे, पावसाळा खूप असला तर आपल्याला वाटतं सूर्य निघावं, बरोबर आहे, सूर्य दिसत नाही ना आपल्याला, त्यावेळेस सूर्याचं महत्व कळत आहे आपल्याला. तर अशा गोष्टी आहे की याचा ऍडव्हान्टेज आहे तसं डिसएडव्हान्टेज आहे. तर उपयोग आपण कशा पद्धतीने घेतो त्याच्यावर आहे. त्याच्यामुळे आता पोलिसांसमक्ष हा एक मोठा चॅलेंज झालेला आहे आम्हाला, सायबर फ्रॉड. अगोदर कसं होतं माहिती आहे का, चोरांची मोडस ऑपरेंटी असायची, गुन्हा करण्याची पद्धत मोडस ऑपरेंटी. म्हणजे एखादा चोर काय करतो, खिडकी तोडूनच घरात पोहोचतात. एखादा चोर काय करतो, भिंतीला छिद्र पाडतो, त्याच्यातून आत प्रवेश करतो. एखादा चोर पत्रे उचकटतो, तिथून जातो. पत्रे उचकटणारा चोर जो आहे ना तो कधीच भिंतीला छिद्र पाडत नाही. जो दरवाजा तोडणारा आहे ना तो दरवाजा तोडूनच आत जाईल. म्हणजे या म्हणतात मोडस ऑपरेंटी.
गुन्हा करण्याची पद्धत. आता या गुन्हा करण्याच्या पद्धतीवरून आम्ही कोण चोर असावा, कुठल्या भागातला असावा आणि मग त्याच्यावरून अभ्यास करून त्या चोरापर्यंत पोहोचत. पण आता काय झालंय माहितीये का, की सायबर फ्रॉड मध्ये सगळंच अननोन. मी एक तपास पण केला होता, दिल्लीला गेलो होतो आणि ज्या नंबरवरून गेलो, ज्या आधार क्रमांकावरून गेलो, त्या आधार क्रमांकावरून त्या बँकेत गेलो. बँकेनं मला सांगितलं की या व्यक्तीचा आधार क्रमांक नाही आहे. मग मी त्या व्यक्तीपर्यंत गेलो तर तो झोपडपट्टीतला एक 70 वर्षाचा माणूस. त्याला विचारलं तुझं असं असं पंजाब नॅशनल बँक मध्ये अकाउंट आहे. साहेब माझं काही अकाउंट ठिकाण माझ्याकडे पैसेच नाही, माझं कसला अकाउंट. म्हणजे हे जे आता सांगितलं ना जामतारा यांनी, असे गावच्या गाव आहे की जिथे हे असे लोक बसून गावाच्या बाहेर सुद्धा निघत नाही, तुमच्या खिशातले पैसे काढून नेतात. आता कसं नेतात तर तुम्ही जे विचारले 2-4 प्रश्न ना, मग असले म्हातारी लोक ज्यांना काही समजत नाही असेल ते आधार कार्ड घ्यायचे, त्यांना बँकेत न्यायचं, बँकेत नेल्यावर त्यांचं खातं ओपन करायचं, फोटो त्याचा सगळं त्याचं. पण ऑनलाईन बँकिंग साठी जो नंबर द्यायचा ना तो नंबर तो चोर त्याचा. मग तिथं त्याचा पिनकोड कुणाला मिळणार, चोर. आणि मग त्याचे सगळी जे ओपन करायचे अकाउंटची जी आहेत माहिती ती सगळी त्या नंबरवर, ते फॉर्म भरताना तो काय करतो त्याचा नंबर टाकतो. पकडा त्या म्हाताऱ्याला जाऊन घ्या, काय घेणार त्याच्याकडून आम्ही सांगा. आणि लाखो रुपये त्या म्हाताऱ्याच्या अकाउंटवर येतात, पण तिकडून 5-10 मिनिटात आता सांगितलं तसं निघून जातात. तर सगळ्यात महत्वाचं जे आहे की शासनानं अवेअरनेस करण्याकरता ते सांगितलेलं आहे 1930 जी आहे. तुमच्या सोबत जर असा मेसेज आला की तुमच्या अकाउंट मधून पैसे गेले तर लगेच आता अगोदर म्हणायचं किंवा दवाखान्यात आणि पोलिसाचा नंबर आपल्या मोबाईल मध्ये ठेवावा. आता नाही गरज. आता बँक मॅनेजरचा नंबर ठेवा तुमच्या मोबाईल मध्ये, तुमच्या बँकेचा नंबर ठेवा तुमच्या मोबाईल मध्ये, की त्याला लगेच तुम्हाला सांगता येईल की असा मेसेज आलाय, कृपया माझे जे आहे ते ब्लॉक करा आणि मी आल्याशिवाय तुम्ही बँकेत आल्याशिवाय तुम्ही आता 1 रुपया याच्यातून काढून घेऊ. जेणेकरून आहे ना पुढचे ज्या गोष्टी आहेत त्या थांबतील आणि तुमचं होणारं नुकसान जे आहे ना ते कमी होईल किंवा होणार नाही. थोडस या बाबतीत आपल्याला अवेअरनेस पाहिजे. आता एक 5-10 वर्षापूर्वी जनधन योजना निघाली होती, त्याच्यामध्ये मला वाटतंय सगळ्यांचेच बँक अकाउंट काढले गेलेले आहेत. तर आपण या गोष्टीमध्ये सुद्धा लक्ष देणं आवश्यक की बँक कुठं आहे, बँकेचा नंबर कोणता आहे, मॅनेजर कोण आहे हे पण बघणं आपल्याला आता आवश्यक आहे की पैशाचा जे व्यवहार आहे. आणि आता आजकाल ऑनलाईन फ्रॉड जे आहे ना ते खूप होत आहे. शेअर मार्केटमध्ये सुद्धा पैसे डबल करून देतो, तुम्ही आमच्याकडे पैसे टाका, हे करा. याच्यामध्ये सुद्धा एक माझे मित्र त्यांचे जावई IT मध्ये आहे आणि ते पण फसले. आता का होत आहे हे, तर याच्या म्हणजे 2 गोष्टी आहे याच्यामध्ये. जर आपल्याला अति गरज आहे कोणत्या गोष्टीची, मग त्यामुळे आपण कुठेतरी काहीतरी या मोबाईल मध्ये हुडकत बसतो आणि त्यांच्या जाळ्यात जातो. किंवा हा म्हणतो ना ज्याला लालूच म्हणतो आपण, ते जर असेल की पैसे लगेच आपल्याला तरी म्हणतो ऐकाय, गाडी घ्यायचंय, घोडा घ्यायचंय, हे करायचंय, तरी आपण यांच्या जाळ्यात मग अडकतो. या 2 गोष्टी ज्या आहे ती गरज. आणि आजकाल तुमचा मोबाईल वर तुम्ही काय बघताय, मोबाईल तुम्ही कशाचा वापर कशासाठी जास्त करताय, हे सगळं त्या डाटा कंपनीकडे. थोडस ओपनली अजून सांगतो मी की काही जण म्हणजे मोबाईलवर विचित्र विचित्र गोष्टी बघतात, त्यांना वाटतंय की तुम्ही बघत नाही, पण असं काहीही नाही. तुम्ही काय बघताय हे सगळं कंपनीकडे त्या लोकांकडे. इव्हन हॅकर जे आहेत ना ते एवढे स्ट्रॉंग झालेले आहेत की तुमचा मोबाईल बंद असताना, आता मॅडमचा मोबाईल समजा, मॅडमचा मोबाईल बंद आहे, मी हॅकर आहे, मी काय करतो की मॅडमच्या नंबरवरून यांच्यात मॅजिस्ट्रेट साहेबाला
एक मेसेज पाठवून देतो, आय विल किल, मी तुम्हाला ठार मारेन. झाली कंप्लेंट मॅडमच्या विरुद्ध. मॅजिस्ट्रेट साहेब तर रागावली, मॅडमनी मेसेज पाठवून दिला. म्हणजे इव्हन बघा की फोन बंद, आता हे कधी ओपन होत आहे, त्यावेळेस ओपन होत नाही. ज्यावेळेस तुम्ही त्याचा सीडीआर काढता, सीडीआर म्हणजे तुम्ही एका महिनाभरात कुणाला फोन केले, वर्षभरात कुणाला फोन केले, आम्हाला हे सगळं मिळतं, मेसेज कुणाला केले, त्यावेळेस मात्र त्या ज्या रिपोर्ट मध्ये आहे ना मॅडमचा नंबर येत नाही, माझा नंबर. पण तोपर्यंत कधी सीडीआर काढल्यावर समजेल, तोपर्यंत समजत नाही. म्हणजे एवढे हॅकर एक्सपर्ट झालेले आहेत, त्या मानानं आपण काहीच नाही. आता म्हणजे स्पष्ट थोडस बोलतो अजून की पोलीस सुद्धा ह्या मागच्या 5-10 वर्षामध्ये याच्यामध्ये तपास कसा करायचा आणि काय करायचं. तुम्हाला कोणाला जर कधी झालं असेल तर अनुभवी आला असेल, पोलीस स्टेशनला आले तर तो पोलीसवाल्याला काही माहिती नसेल तर ठीक आहे उद्या येईल. कारण काय झालं होतं की सायबर अवेअरनेस, सायबरचा स्किल, सायबरचा तपास कसा करायचा त्याचे पण पोलिसांना थोडस नॉलेज कमी. पण आता या बाबतीत खूप चांगलं, इव्हन एक्सपर्ट म्हणजे पोलीस स्टेशन सुद्धा उघडलेले आहेत आता, सायबर पोलीस स्टेशन, जेणेकरून लोकांना याच्या बाबतीत तर आता घरफोड्या होणार नाही, चोऱ्या होणार नाही, काही होणार नाही. आता हे नवीन फंडे जे आहेत ना हे सुरू झालेले आहेत आणि त्याच्यामुळे हे झालेलं आहे. सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला पोलीस स्टेशनला यायची गरज नाही. या नंबर जे आहेत ना, या नंबरवर किंवा 112 आता सगळ्यांना माहीत झालेलं आहे, त्याच्यावरून तुम्ही कंप्लेंट नोंदवू शकता. आपले सरकार आहे, सायबर पोर्टल आहे, मॅडमने सांगितलं तसं, सायबर पोर्टलवर जाऊन सुद्धा आपण कंप्लेंट नोंदवू शकतो. माझं स्पष्ट तुम्हाला सांगणं आहे की तुम्ही हे अवेअर तुमच्याही लोकांना करा. आणि समजा तुमचे पैसे गेले नाही पण तुमच्यासोबत एखाद्यानं धोकाधडी केलेली असं वाटतंय तरी कंप्लेंट नोंदवा. पण जेवढ्या जास्त कंप्लेंट नोंदवल्या जातील ना तेवढंच याच्यामधलं अवेअरनेस जे आहे आणि पोलिसांची कार्यक्षमता वाढवणे आणि गव्हर्नमेंट सुद्धा याच्याकडे लक्ष देईल. आता एवढं लक्ष द्यायचं कारण आणि एवढं मीटिंग घेऊन सगळ्यांना सांगायचं कारणच हे आहे की खूप जास्त प्रमाणात सायबर फ्रॉड जे आहे ना ते होत आहे. त्याच्यामुळेच आता प्रत्येक लोकांपर्यंत या गोष्टी जाणं खूप आवश्यक आहे. इथं पोलीस पाटील आहेत, पोलीस पाटलांना माझं म्हणणं आहे की तुम्ही सुद्धा तुमच्या गावामध्ये असं सगळ्यांना हे जरा अवेअर करा. या हे 2 नंबरचे वाटल्यात ग्रामपंचायत किंवा शाळा किंवा अशा ठिकाणी हे 2 नंबरचे एका कागदावर नंबर येऊन चिपकून जातात किंवा लोकांपर्यंत हे 2 नंबर गेले पाहिजे की हे आर्थिक फसवणूक करता 1930 आहे आणि इतर फसवणूक जर असेल तर 1945 आहे. तर ह्या 2 नंबर माझी पत्रकार बांधवांनाही विनंती आहे की तुम्ही तुमच्या माध्यमातून तुम्ही जे या संबंधानं बातमी देणार आहात तर या बाबतीत तुम्ही जरूर उल्लेख करावा या नंबरचा की जेणेकरून लोकांना समजेल आणि प्रत्येकानं आपल्या मोबाईलमध्ये हे नंबर फीड करून हे नंबर खूप कामाचे आहे की ऐनवेळी तुम्ही गांगरून जाणार तुमच्या बँकेतून पैसे गेले तर. पण तुम्ही जर अर्ध्या तासाच्या आत विदिन 30 मिनिट तुम्ही जर 1930 ला फोन केला तुम्ही सांगितलं तर तुमचे पैसे जे दुसऱ्याच्या अकाउंटमध्ये गेलेले जरी असतील तरी सीज होऊन जातात, तुमच्या अकाउंटमध्ये ते पैसे परत मिळतात. पण याची मर्यादा आहे. तुम्ही म्हणले आज तुम्ही काही बघितलं नाही दुसऱ्या दिवशी तक्रार देतो म्हणलं तर होणार नाही. विदिन हाफ आवर मध्ये जर तुम्ही ही तक्रार तुमची 1930 ला नोंदवली नक्कीच तुमचे पैसे तुम्हाला परत मिळणार आहेत. बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत तुम्हाला. हनी ट्रॅप, एक्सॉर्शन हे पण आता खूप वाढलेलं आहे. त्या बाबतीत सुद्धा कुणाच्या डाळ्यातनं फक्त जर कुणाच्या सोबत अशी घटना घडली तर नक्कीच पोलीस स्टेशनला अगोदर तक्रार दिली पाहिजे. आता ज्यांनी सांगितलं तसं की दोघांनी जीव दिला त्यांचा, म्हणजे इथपर्यंत म्हणजे ते गेलं होतं. आता परवा 8 दिवसाखाली शिक्रापूर पोलीस स्टेशनला एक घटना घडली होती. एक लहान बालक होतं, त्याला गेम खेळण्याचा, ऑनलाईन गेम खेळण्याचा छंद म्हणजे जडला आणि त्याच्यानंतर ते ऑनलाईन गेम खेळताना ओटीपी लागतो. मग तो ओटीपी घेण्यासाठी पैसे द्यावे लागतात आणि मग पैसे ते संपले. पैसे नसताना याला पण वेळ लागल्यासारखं. मग तो समोरच्या माणसाने म्हणलं तुझ्या घरात काही सोनं चांदीची वस्तू असेल तर ती आणून. त्याने ती एक माळ होती म्हाताऱ्या आजीची, त्याच्या ती माळ घेतली, 2 वाट्या असली सोन्याची अशी ती, आणि ती तो परभणीचा पुण्यात
तो परभणीहून आला, घेऊन घेतलं सोनं असेल गेला. पण त्याच्या आईला ज्यावेळी ते कपडे धुत होती ते सोन्याचा मणी त्याच्या खिशात सापडला. त्याच्यावरून मग आईने विचारलं, बोलतच नाही मुलं घरामध्ये. आणि मग ज्यावेळेस विचारलं त्यावेळेस समजलं हे घरात तर सोन्याची माळ नाही, कोण चोरून नेलं कोण चोरून नेलं. मग नंतर ते प्रकरण पोलीस स्टेशनला गेलं आणि मग त्याच्यानंतर ती कारवाई झालेली आहे. तर जास्तीत जास्त आपल्यासोबत जर असं काही घडलं तर पोलीस स्टेशनला येऊन माहिती द्या, कंप्लेन करा. कंप्लेन करण्यासाठी सुद्धा पोलीस स्टेशनला यायची गरज नाही. माझ्यासोबत असं घडलं, मी तर प्रोफेसर आहे, मी तर IT याच्यामधला इंजिनियर आहे, आता पोलीस स्टेशनला कोणतं तोंड घेऊन जाऊ असंही होत आहे. बरोबर आहे का नाही? तर असं काही मनात किंतु परंतु न बाळगता तक्रार दिली नाही. तुमच्यापेक्षा हुशारच होता तो हॅकर म्हणून तुम्हाला गंडवलं. बरोबर आहे का नाही? म्हणून आपण फार काही हुशार आहे असं समजायचं कारण नाही. काही कुठं कुठं आपल्यात कमी असे चुकतो, त्याच्यामुळेच मग हे गुन्हे असे घडत आलेले आहेत. तर सर्वांनी वेळात वेळ काढून आलेले आहेत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि या सर्व गोष्टी ज्या आहेत सायबर अवेअरनेसच्या संबंधानं तुम्हाला सांगितलेलं आहे त्या बाबतीत आता आभार. आणि परत काही गोष्टी PI देशमुख साहेब आपल्याशी बोलतो. मध्ये हा एक भाग आहे जो मोबाईल चोरीला जातो किंवा हरवतो, त्यानंतर तुमचा डाटा सगळा हे होणे शक्यता असते, जाणे शक्यता असते किंवा बाकी गोष्टी हे होतात. आणि तो मोबाईल हा रिकवर होणं गरजेचं असतं तुमच्यासाठी. त्या अनुषंगानं एक CEIR म्हणून एक वेबसाईट आपण काम केलेली आहे. माझ्या मित्रांवर समोर हे आहे, तर त्याची तक्रार कशी करायची काय करायची त्याचं एक हे केलेलं आहे CEIR. की तुमचा जर हरवलेला फोन चोरी गेला किंवा हरवला असेल पोलिसांना तक्रार करायची. गहाळ नोंद करतोच. तर ते गहाळ नोंद केल्यानंतर तुम्ही तो IMEI नंबर त्याच्या मोबाईलचा असेल, तुमच्या बॉक्सवर असतो, मोबाईलच्या मागे हे केलं असतो ते, किंवा जुनी सगळ्यात पद्धत *#06# ही एक आहे. त्याच्यानुसार तुम्ही हे करून तुमचा IMEI नंबर काढू शकता. आणि त्यानंतर CEIR ची वेबसाईट आहे, गव्हर्नमेंटची वेबसाईट, त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचे सगळे डिटेल्स फिल केले की हे काय होतं, डिटेल्स एकदा फिल केलं, तुमचं व्हेरिफिकेशन वगैरे झालं, मोबाईल OTP वगैरे तुमचा हे झाला आला, तुमची कंप्लेंट तिथेही लॉन्च झाली की तुम्ही पोलिसांना दिलेली आहे आणि अशा पोलिसांना दिली हे माहिती दिली की तो फोन आहे ना तो CEIR पोर्टलला जर एकदा गेला की तो ब्लॉक होतो. म्हणजे तो कुठेही दुसऱ्या नेटवर्कला वापरतो. जर वापरायला प्रयत्न केला त्यांनी, सिम कार्ड टाकलं तर सिम कार्ड टाकल्यानंतर ते CEIR पोर्टलला लगेच माहिती जाते आणि त्यानुसार ते तुम्हाला येते आणि लोकल पोलिसांना पण कळवलं जातं. आणि सध्या जे मोबाईल रिकव्हरीचं हे चालू आहे ते सगळं ह्यात चालू आहे. यापूर्वी कसं असायचं की जर काही ठराविक पिरियडिकली आम्ही ते IMEI नंबर ट्रेसिंगला टाकायचो, ते ट्रेसिंगला टाकल्यानंतर मग त्याची काय माहिती त्याच्यावर मग हे करायचं, असं सगळं एक काय म्हणतात इंडिव्हिज्युअल एक एक मोबाईलचा आपल्याला बघावं लागायचं आणि त्यासाठी पूर्ण लक्ष ठेवावं लागायचं. सर्वसाधारणतः चोरी आणि मिसिंग नुसत्या एवढ विशेषांमध्ये 450 चालू वर्षात गेलेले मोबाईल आहेत. चोरी किंवा मिसिंग पडले वगैरे कुठे काय नाही, तर ह्याचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे, सगळीकडे तयारी आहे. तर त्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटने ही एक CEIR ही वेबसाईट काढलेली आहे. आणि कुणाचाही मोबाईल जर चोरीला गेला किंवा हरवला तर त्याने पोलिसांना तक्रार दिली पाहिजे. पोलिसांना तक्रार दाखल केली की लगेच तुमचे जे डिटेल्स आहेत ते तुम्ही भरले पाहिजेत. आता आम्ही तेवढा हे करायचा प्रयत्न करतो की इथंच भरायला लावतो त्यांना सगळे डिटेल्स, जेणेकरून आम्हाला पण त्याचा फॉलोअप ठेवता येईल चांगल्या पद्धतीने. तर हे करा. त्याचबरोबर सायबर अवेअरनेसच्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री साहेबांनी पण एक सायबर अवेअरनेस मंथचं उद्घाटन मागच्या एक 15 दिवसापूर्वी केलेलं आहे. त्यावेळी एक मेसेज दिलेला आहे आपल्याला सगळ्यांना, तो समोर हे केलेला बघा आपण वाचू शकतो की
महाराष्ट्र शासनाने देशातील सर्वात चांगलं सायबर क्राईम सेंटर उघडलं आहे, ते अतिशय चांगल्या प्रकारे कार्यरत आहे. पण त्याहीपेक्षा मगाचा जो विषय आहे तोच, त्याहीपेक्षा हे पुढे घडू नये याकरता लोकांना जागृत करणं हे सर्वात महत्वाचं काम आहे. कारण एकदा गुन्हा घडला आणि आर्थिक नुकसान आणि मानसिक त्रास हा पूर्णतः भरून काढता येत नाही, आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण करणं गरजेचं आहे. आणि म्हणून केंद्र सरकारच्या वतीने अशा प्रकारचा हा सायबर अवेअरनेस मंथ सुरू झालेला आहे, जो महाराष्ट्रातही आपण चालू केलेला आहे. पुढच्या टप्प्यामध्ये विशेषतः जे विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये हा मोठा अवेअरनेस कॅम्पेन चालू करायचा आहे, आणि त्याला यातून आता सुरुवात झाली. जे सीएम साहेबांनी अवेअरनेस हे चालू केलं, उद्घाटन केलं, त्यावेळेस त्यांचं मनोगत आहे. तर हा सांगायचा मुद्दा हाच आहे, किंवा हे वापरू लागण्याचा मुद्दा हाच आहे की आपण जागृत झालं पाहिजे आणि आपल्याबरोबर सगळ्यांना जागृत केलं पाहिजे. आणि म्हणून पत्रकार बांधव आहेत, पोलीस पाटील आहेत, आपली सगळ्यांची जबाबदारी की लोकांना जास्तीत जागरूक करायचं. मोबाईल चांगल्या चांगल्या दर्जाचं घेऊन सगळं घेऊन तेवढी प्रत्येक जण आपापल्या आवड आणि कृतीनुसार घेत असेल, परंतु त्याचं वापरायचं नॉलेज आपण घेतलं पाहिजे, कसं वापरलं पाहिजे, काय त्याच्यात. शेवटी काय असतं, मी सर्वसाधारणतः कुठलंही गोष्ट किंवा एखादी गोष्ट करताना किंवा विचार करताना किंवा एखादं हे मांडताना साध्या साध्या उदाहरणांचा विचार करतो. आणि आपल्या जीवनात एखादी गोष्ट घडत असताना त्याची रिलेटिव्हिटी कुठं आहे, संबंध कुठं आहे हे जोडायचा प्रयत्न करत असतो, की जेणेकरून मलाही ते लवकर समजतं, समोरच्याला पण लवकर सांगू शकतो. एक साधन सोपं उदाहरण आहे, कुठली गोष्ट चांगलंच आहे ह्याचा काय प्रश्न नाही. आपलं कम्युनिकेशन वाढलेलं आहे, जनसंपर्क वाढलेला आहे लोकांचा, एकामेकाशी लवकर हे करू शकतो. घरातल्या लोकांच्या अनुषंगाने असेल किंवा नातेवाईकांच्या किंवा मित्र ओळखीचे असतील त्यांच्या अनुषंगाने कोण कुठे आहे, काय काय चाललेलं आहे, लगेच एका क्लिकवर सगळी माहिती मिळते. जगात काय चाललंय ते एका क्लिकवर माहिती मिळते. परंतु हे सगळं करत असताना त्याचा वापर करताना कितपत करावा, काय करावा त्याबद्दल आपल्याला भान असणं गरजेचं आहे. म्हणजे काय की कोणती गोष्ट करावी हे तर आपल्याला सगळ्यांना आवश्यकता वाटते करावी, त्यामुळे एक आशा असते माणसाला. आमिषाला माणूस बळी पडतो. मोठ्या साहेबांच्या आर्थिक फसवणुकीला माणूस लवकर बळी पडतो. कुठले आमिष दाखवत जातात, पूर्ण छान छान बोललं जातं, छान छान केलं जातं, नंतर त्याचं परिवर्तन ब्लॅकमेलिंग मध्ये होतं. तसंच आहे की आमिषे भरपूर असतात, परंतु त्या आमिषाला बळी पडण्या अगोदर त्याचे रिलेटिव्हिटी काय आहे हे बघणं गरजेचं आहे. म्हणून प्रत्येकाला गाडी चालवता येते, गाडी मी किती जोरात चालवतो, मग समृद्धी हायवे आता एक्सप्रेस होता, समृद्धी हायवे किती वेगात चालवतो वगैरे काय, परंतु त्या गाडीत जर ब्रेक नसता तर ती गाडी माणूस चालवू शकला असता का. मग त्यासाठी ब्रेकची व्यवस्था केलेली त्या गाडीला सर्वात महत्वाचं. तसंच ही गोष्ट पण एक ब्रेक आपल्याला लागला पाहिजे की वापरताना हा ब्रेक, आणि मग साहजिकच कुठला गिअर टाकायचा, काय करायचं, तसंच ह्याच्यात कुठली गोष्ट वापरायची, कुठली नाही वापरायची, कुठल्या गोष्टी चांगल्या आहेत, कुठल्या गोष्टी आहेत. म्हणजे बहुतांश वेळा व्हॉट्सअपवरून आपल्याला माहिती येते, म्हणजे आपण कितपत वाचतो आणि ती कितपत समजून घेतो ह्याच्यावर फार मोठा प्रॉब्लेम आहे. आपण सरसकट फक्त सर्वसाधारण सकाळी उठल्या उठल्या गुड मॉर्निंग बरोबर जे 5-25 माझ्याकडे भरलेलं असतं मी सगळ्यांना पाठवून देतो. एक सर्वसाधारण पद्धत झालेली. म्हणून काय काय डेलिगेटेड रोज तयार झालेले, ते फक्त आपला ग्रुप यासाठी तयार आहे हीच माहिती तुम्हाला होत असेल तर शेअर करा, नाहीतर ऍडमिन्स कोणती म्हणजे काय की त्यात आहेत भरपूर फॅसिलिटीज आहेत, नाही असं नाही. त्याचा वापर करणं आपल्याला जमलं पाहिजे, आणि त्यासाठी जागरूक आणि जागरूकतेपेक्षा शिक्षित होणं गरजेचं आहे. शिक्षित होणं गरजेचं आहे आपल्याला. नवीन नवीन तंत्रज्ञान येत असतं, नवीन नवीन तंत्रज्ञानानं आपण म्हणजे पुढे जात आहोत. म्हणजे जर 3-4 पिढ्यांची लोक एकत्र बसली तर ते आजोबा सांगत असतात की आमच्या वेळी काय असं नव्हतं. नंतर ते म्हणून म्हणतो नाही
आमच्या जरा बरी होती, बस जात होती पुण्याला, आम्ही खूपच डबा जायचा आमचा शाळेचा. आता डबा वेळेस काय होतं, तिथून लगेच जेवायला मिळतं, डबा टिफिन विकून घ्यावा जातो जागेवर तुमच्या. नंतर ते म्हणतात आता काय नाही, आता आम्ही ऑनलाईन झोमॅटोवर मागवतो. म्हणजे हा कसं आहे, स्थित्यंतर घडत जातो. मग त्या स्थित्यंतराला आपण तर तयार होणे गरजेचं आहे. म्हणजे नुसतं असं नाही की तंत्रज्ञान चांगलं आहे ते वापरायलाच पाहिजे, पण त्या तंत्रज्ञानाचे काही लूपहोल्स आहेत, त्याच्यातले काय म्हणजे फसवेमध्ये आपणच तयार केलेले आहे, मानवानंच क्रिएट केलेलं आहे, मानवानंच हे केलेलं आहे सगळं. तर त्या गोष्टी हे केल्या पाहिजे की जेणेकरून फसवणूक होणार नाही आणि फसवणुकीपेक्षा मानसिक त्रास होणार नाही. कारण माणसाला सगळ्यात मोठा त्रास कसा होतो, माझी फसवणूक झाली हा त्रास जास्त असतो, मी फसलो गेलो प्रत्येकाच आहे. तर त्यासाठी संयम, शिक्षण या गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि म्हणून सायबर अवेअरनेस हा एक हे आहे, सध्या लागणाऱ्या जगाला ती गरज आहे, पण ती गरज चांगल्या पद्धतीने वापर केला पाहिजे. अभी कुछ नया नियम देखने को मिला है अकॉर्डिंग टू दिल्ली हाई कोर्ट, इसलिए मैंने अभी आपको ये साइबर क्राइम से रिलेटेड नहीं है, बट हाँ हनी ट्रैप से रिलेटेड है, क्योंकि अभी अभी जो दिल्ली हाई कोर्ट का जो है एक्सेप्टेशन आया है एक केस को लेके, सभी लेडीज के लिए और जेंट्स के लिए जरूरी है ये जानना, क्योंकि पहले जैसे 497 आईपीसी का था वो नहीं था, क्योंकि लिविंग रिलेशनशिप में जो शादीशुदा थे वो रह रहे थे. अभी जो है ध्यान दीजिए, लिविंग रिलेशनशिप इलीगल नहीं है, पहली बात, रह सकते हैं. लेकिन एक और जो एक्सेप्टेशन आया है दिल्ली हाईकोर्ट का वो ये है कि अगर किसी की वजह से मियाँ बीवी में लड़ाई होती है, ये थोड़ा सा लास्ट का वोट ले सकते हैं, तो उसके ऊपर जो है वो सिविल केस डाल सकती है और उससे जुर्माना ले सकती है, यानी कि कॉम्पनसेशन ले सकती है. इसको कहते हैं एप्रिसिएशन ऑफ एलिनेशन, अफेक्शन ऑफ एलिनेशन. ध्यान दीजिएगा लेडीज, क्योंकि अभी जितने भी डाइवोर्स केस पिछले 2 महीने, दिवाली थी लेकिन दिवाली के अंदर से मेरे पास डाइवोर्स केस आ रहे थे, और वो केस इसलिए आ रहे थे कि मैम मेरे हस्बैंड का दूसरी के साथ चक्कर है, या फिर मेरी बीवी का दूसरे के साथ चक्कर है. समझ गए हो क्या? समझ गए जी. तो ऐसे में पहले पुलिस डिपार्टमेंट भी ये कहता था, क्योंकि इलीगल तो साबित थे, हम क्या करें, तुम्हारा है थोड़ा ठीक है, जब तक लेडीज नहीं कहती. लेकिन अभी सीधा आप सिविल केस डाल सकते हैं, और इस बेस पे, अडल्ट्री बेस पे तो आपका डिवोर्स हो ही जाएगा, यानी कि आप हस्बैंड से तो पैसे लेंगे ही लेंगे, ठीक है, एलिमनी के तौर पर. लेकिन वो लेडी जो आपका घर तोड़वा रही है, उससे भी आप कंपनसेशन की डिमांड कर सकते हैं, और दिल्ली हाईकोर्ट ने इस केस को एक्सेप्ट किया है. अब तीसरा आदमी अगर मियां बीवी के बीच में आएगा और उसका घर तोड़वाएगा, तो आप उससे कंपनसेशन ले सकते हैं, चाहे वो जेंट्स हो. मान लो वाइफ का किसी के साथ बाहर अफेयर है, तो अडल्ट्री बेस पे वो डाइवोर्स तो लेगा ही लेगा, लेकिन जो थर्ड पर्सन उसका बॉयफ्रेंड है, वो शादीशुदा हो या अनमैरिड हो, उससे वो कंपनसेशन की डिमांड कर सकता है. सिविल केस बनता है और आप कोर्ट तक जा सकते हैं, उससे कंपनसेशन की डिमांड कर सकते हैं. ऐसे ही एक केस में 1 CR यानी कि गर्लफ्रेंड से 1 CR की डिमांड की गई थी और एक्सेप्ट हुआ है. तो डिटेल यही थी, मेन चीज यही थी कि अगर तीसरा पर्सन आएगा, कि मेरे पास अभी 2 महीने में अधिकतर जो डाइवोर्स केस है बेस यही था, घर टूटने का, और शादीशुदा है, तो बच्चे हैं उनके 2-3, ऐसा नहीं है कि एक भी बच्चा नहीं है. तो ऐसे में आप अभी कंपनसेशन की डिमांड कर सकते हो. तीसरा कोई आता है तो बोलो, पहले उसके ऊपर केस नहीं डाल सकते थे, आप थर्ड पर्सन के ऊपर अभी डाल सकते हो, और उसको भी अवेयर कर दो. पुलिस पार्टी यहाँ पे बैठे हैं, न्यूज़पेपर वाले बैठे हैं, तो ध्यान दीजिएगा. अगर थर्ड पर्सन आ रहा है तो उसको आप धमकी दी सकते हैं, तेरों को भी केस डालूंगी अगर मेरा घर टूटा तो, और उससे कंपनसेशन की डिमांड कर सकते हैं अकॉर्डिंग टू यू कि तुम कितना लेना चाहते हो. जेंट्स और लेडीज सभी के लिए सेम. मॅडम सध्या समाजात जे चाललेलं आहे, त्या पद्धतीने समाज या वाटेवर चाललेला आहे, त्यात एक मॅडमनी कारण जे आहे ते कारण आणि त्याला कायद्यानं दिलेली जोड, असं एक जाता उदाहरण सांगितलेलं आहे. हे सर्वांनी जास्तीत जास्त ह्याचंही प्रसारण चांगल्या पद्धतीने करावं की जेणेकरून संसार टिकतो. आणि आज या ठिकाणी सुनील पुजारी साहेबांच्या अध्यक्षतेखाली सायबर अवेअरनेसचा जो महिना चालू आहे, त्याचा पत्रकार बांधव
आणि पोलीस पाटील यांच्या उपस्थित कार्यक्रम घेण्यात आला. या ठिकाणी राजगुरू मॅडम, विधिज्ञ राजगुरू मॅडम यांनी त्यांचं सायबर अवेअरनेसच्या अनुषंगानं कशा घटना घडता आहेत, काय काय काळजी घेतली पाहिजे आणि त्याला कायद्याचं काय प्रावधान आहे याचं चांगल्या पद्धतीनं आपल्याला माहिती दिली. त्याचप्रमाणे सरांनी त्यांचे कायद्याच्या दृष्टिकोनातून भौगोलिक मार्गदर्शन अनुभवातून सांगितलेले आहेत. या ठिकाणी आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचं पुणे ग्रामीण पोलीस दलातर्फे आभार व्यक्त करतो. मॅडमनी त्यांचा वेळात वेळ देऊन या ठिकाणी उपस्थित राहिल्या त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो आणि सर्वांच्या सर्वांनी हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला जाहीर करतो. धन्यवाद.